आमचे अगदी नितेश बोर सर आणि दुसरीकडे तंत्रशुद्ध संयमी आवाजाचे मध्यम आवाजाचे आपण पाहतोय युवराज माले सरांकडे जाऊया. तत्पूर्वी आपण दोन सन्मान करून घेऊया. आमच्या संकेत दादांचे मित्रपरिवार निकटवर्ती आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा देखील आपण सन्मान करून घ्यायचा मी विनंती करतोय. दयाराम पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान करून घेऊया. प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान जेव्हा जेव्हा संकेत दादा जिथे जिथे असतात तिथं ही त्यांची पूर्णपणे मंडळी पाहायला मिळतात. मैत्रीतील दुनियेतील हे राजे माणूस डोंगरी गावातील त्यांचा सन्मान केला जातोय. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते अतिथीगणाचा सन्मान या सोहळ्याप्रती केला जातोय. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली. आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही आभारी आहोत. अगदी आपण पाहिलं तर खूप रात्र झाली तेव्हा देखील मान्यवरांचं आगमन, मान्यवरांचा तापखाना पाहायला मिळतोय. आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथं आपण युवराज सरांना आपण इन्व्हाइट करूया, ऐकूया. धन्यवाद उमंगजी भोईर, धन्यवाद नितेश भोईर सर. मॅचला सुरुवात झाली. फुलटॉस बॉल ऑन साइडला फेकून दिला खेळाडू बॉलच्या खाली आणि मिळते विकेट. आणि हादरा लागतायत तो डोंगरी 11 डोंगरी टीमला. पाहूया कसा खेळ रंगेल, कसा खेळ जमेल हे ऐकण्यासाठी आपल्या कॉम्बॉक्समध्ये युवराज माळी सर जोडले जात आहेत. येस, विकेट आली आपण पाहतोय आणि रिव्ह्यू गमावला. खरं तर डोंगरी 11 डोंगरी संघाने अगदी लीगल बॉल होता. पंचांचा योग्य निर्णय. शरद म्हात्रे सर, परेश पाटील सर. पहिल्या बॉलवर 2 आल्या होत्या, त्यानंतर आली विकेट. वीरू होते त्या ठिकाणी, त्यांनी तो झेल टिपला, बाद झाले ते राकेश घरत. खरं तर या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली इनिंग त्यांनी खरं तर साकारली होती आणि ते मात्र इथे स्वस्तात माघारी परतलेत. यज्ञेश पाटील पहिल्या मॅच मध्ये टच मध्ये होता, सेकंड मॅच मध्ये हाही स्वस्तामध्ये माघारी परतला होता. आता या मॅच मध्ये इम्पॉर्टंट मॅच जिंकाल तर नेक्स्ट मॅच खेळायला पराभूत व्हाल तर स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. यावेळेस पुन्हा एज लागली, बॉल हवे, कॅच ड्रॉप. पॉइंटचा खेळाडू चांगले प्रयत्न केले, प्रयत्नांना यश नाही मिळालं. त्या दरम्यान धाववाले सिंगल. स्कोर पुढे सरकत असताना पॉवर प्लेचा षटक आपण पाहत आहेत. 3 धावा 1 विकेट. रोहित पाटील, यज्ञेश पाटील ही जोडी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये डोंगरी 11 डोंगरी टीमसाठी. या अगोदर होनेश्वर बोरी टीमला त्याने पराभूत केलं. 34 धावा उभारल्या आणि त्याचा योग्यरित्या बचावही केला, तर डिफेंड केला धावा त्यांनी बोरीच्या विरुद्ध. या मॅच मध्ये धावा त्यांना बनवायच्यात, कारण प्रथम बॅटिंग आली. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल. पंचांनी सरळ वाईड बॉलची घोषणा केली. कोणती दुविधा त्यांच्या मनामध्ये नव्हती. अवांतर धावेने धाव पुढे सरकते. धावफलक 4 या धावसंख्येवर. पुढचा बॉल राऊंड द विकेट आले होते. लोअर फुल टॉस कमी गतीने टाकला होता. आपण पाहिले असेल की बॅट लवकर फिरली आणि चेंडू मात्र थोडासा उशिराने आला. 1 धाव मिळते. पहिलं षटक आपण पाहतोय चांगलं हाताळलंय आतापर्यंत. तरी अखिल गरजसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यज्ञेश पाटीलच्या रडार मधला चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला प्लॉट मध्ये पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि याच गोष्टीसाठी जाणला जातो तो यज्ञेश पाटील. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी खडे खडे बॅकफुट वरना बॉडी वेट ट्रान्सफर केलं, बॉलला येऊ दिलं
आणि अगदी रडारमधला चेंडू होता, त्याला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 6 धावा आणि स्कोर जाऊन पोहोचला तो 11 या धावसंख्येवर. 1 गडी बाद झालाय आणि शेवटचा बॉल इथं येणं बाकी पॉवर प्ले मधील. 11 धावा 1 विकेट. यज्ञेश पाटीलच्या बॅटमधनं आला तो षटकार. मिडॉन होता, लॉंग ऑन खुलं होतं, खाली होतं कारण पॉवर प्ले सुरू आहे. एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळेल, एक लॉंग ऑफ पाहायला मिळेल आणि उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये. स्टेप आउट झाले. इथे घात झाला, लालच दिली आणि ती लालच स्वीकारली. यज्ञेशने पुढे आले. अगदी खोलवर टप्प्याचा कमी गतीने टाकलेला बॉल मिडॉनला खेळून काढला आणि तिकडे झेल टिपत असताना विशाल पाटील पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि डोंगरी 11 डोंगरी 2 गडी बाद 11 धावा. अगोदरच्या बॉलवर षटकार आला होता आणि पुन्हा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न यज्ञेशचा. मिडॉनला क्लिअर नाही करता आलं, किंबहुना सरळ हातामध्ये झेल देऊन करत परतले. 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल जर षटकार ठोकले अखिल घरतनी. 3 विनय घरत यांच्याकडून. ओव्हर टू युवराज सर. दीपेश नाईक दुसऱ्या ओव्हरमध्ये न्यू बॅटर निशिकांत आहेत. रोहित पाटील आहे. फ्लॅटेड डिलिव्हरी विथ लिटल बिट ऑफ टर्न, त्याने चकवलंय. ही चांगली गोलंदाजी, चांगली लाईन. पेस देऊ नका बॅट्समनला, गती कमी ठेवा, थोडासा टर्न करा आणि फलंदाजाला चकवा. दीपेशने मात्र हे तंत्र वापरलंय. रोहित पाटीलवर थोडा वरचं ठरला, मात्र प्रत्युत्तर देईल पुढच्या बॉलवर हे नक्की. लेफ्ट ओव्हर द विकेट इथे फसवलाय. कॉल दिला चांगल्या पद्धतीने खेळाडूने आणि झेल टिपला. अजून एक फलंदाज गारद होईल. तर डोंगरी 11 डोंगरी टीमचा 11 या धावसंख्येवर. एक डॉट बॉलने सुरुवात केली होती आणि अगदी पहिल्या बॉलवर निर्धाव चेंडू टाकून दबाव निर्माण केला होता. कारण 3 षटकांची लढत. इन बिन 18 चेंडू प्रत्येक संघाच्या वाट्याला येतात आणि ते सध्या डोंगरी संघ धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडा खाली राहिला बॉल, कारण ज्या पद्धतीने हाईट आहे नवीन आलेल्या फलंदाजाची अखिल घरत, त्याच्यासाठी असे चेंडू. आणि अगदी फिरकीपटू त्याच्या समोर आहे, एक उत्तम फिरकीपटू दीपेश नाईक. पुन्हा फिंगर थ्रो केले. लेग ब्रेक बॉल पुन्हा चकवलाय. टाळ्यांचा गजर होतोय या गोलंदाजीसाठी. एकही धाव दिली नाही आतापर्यंत. 4 चेंडू हाताळलेत, 1 विकेट, 3 डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 11 या धावसंख्येवर. 3 गडी गमावले डोंगरी 11 डोंगरी संघाने. वन्स अगेन. आणि इथे एसटी चीजच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल फलंदाज अखिल घरतला. 3रा धक्का. या अगोदरच्या मॅचेस मध्ये अखिल घरतने अगदी अष्टपैलू खेळ साकारला. सामनावीराचा पुरस्कारही पटकावला होता.
तर या मॅचमध्ये खरं तर पहिल्या सत्रामध्ये अपयशी ठरलाय आणि अजून एक मेडन षटक विकेट मेडन षटक पाहायला मिळेल का दीपेश नाईकच्या माध्यमातून. एकही धाव आतापर्यंत दिली नाहीये, 2 विकेट्स मिळवल्यात. डोंगरी 11 डोंगरी संघ 11 धावा 4 विकेट्स गमावत सध्या नाजूक अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल इथे डावखुऱ्याचा फलंदाज शिवम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. ऑन स्ट्राईकला भरपूर उत्तुंग फटके मारतो तो, मात्र समोर आव्हान तितकंच मोठं उभं केलंय. या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन ते गोलंदाज दीपेश नाईकने. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील, बघूया मेडन विकेट षटक पाहायला मिळेल का. अतिरिक्त धाव पिचिंगच लेग स्टिकच्या भरपूर बाहेर झाली आणि अवांतर धावेच्या स्वरूपात 1 धाव मिळते. ती डोंगरी संघाला स्कोर झाला तो 12-4 गडी बाद. दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू येणं शिल्लक. स्पर्धा आपण पाहताय सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 ताईंच्या खरतर कार्याचा गुणगौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आज तिसरी रात्र. शफल झाले होते, हुक मारण्याचा कुठेतरी प्रयत्न होता आणि बघा हा जर वाईट नसता आला तर किती मेडन षटक पाहायला मिळालं असतं. मात्र 1 धाव आली. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे दीपेश नाईक साठी. फक्त वाईटची 1 धाव दिली, 2 विकेट 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 4 गडी बाद 12 डोंगरी 11 डोंगरी. काय षटक पाहायला मिळालं दीपेश नाईकचं. 12 धावा धाव फलकावर आहे. या येणाऱ्या 6 बॉल मध्ये आता कितपर्यंत मजल मारणार आहे डोंगरी संघ. हर्ष भोईरचं आव्हान असणार आहे समोर. सामना करतोय निशिकांत. पहिला बॉल अगदी ऑन साइडला शफल झाले होते अगोदरच. क्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेगला खेळून काढला आणि 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी होता दोन्ही फलंदाजांकडे. 1-1 धाव महत्वपूर्ण राहील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण अगदी अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणं दोन्ही संघांना महत्वपूर्ण राहील. भरपूर शफल झाले, अगदी फॉलो केलं, लॉंग ऑनला बॉलला टोलवलंय. 1 रन पूर्ण झाली आहे. खराब थ्रो पाहायला मिळाला. गोलंदाजच्या हातामध्ये जर चेंडू आला असता कदाचित ते रनआउटची संभावना होती, कारण भरपूर दूर होते फलंदाज. याही बॉलवर आल्या 2 धावा. पहिल्या 2 बॉलवर 2-2 म्हणजे एकूण 4 धावा पहिल्या 2 बॉलवर आल्या. स्कोर झालाय तो 16. एक फायटिंग टोटल उभारावे लागेल जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये डोंगरीच्या गोलंदाजांना थोडंसं मार्जिन मिळेल. अन्यथा त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही राहणार नाही जर लो स्कोरिंग मॅच झाली तर. थोड्या तरी धावा त्यांना पाहिजेत डिफेंड करण्यासाठी. आणि प्रयत्न सध्या फलंदाजांचे सुरू आहेत, मात्र त्यावर वरच ठरला तो गोलंदाज हर्ष. अतुल ठाकूर यांच्याकडनं एका षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजासाठी. व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा. अतिरिक्त धावसंख्येच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. 17 धावा अतुल ठाकूर यांच्याकडनं. जो खेळाडू इथे खरं तर षटकार मारेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा चांगला बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल. या अगोदरच्या बॉलवर वाईटची 1 धाव आली. त्यानंतर आलं तर डॉट. अंतिमचे 2 चेंडू मात्र इथे येणं बाकी. पहिल्या सत्रातील लो स्कोरिंग मॅच अगदी पाहायला मिळेल ते आपल्याला. 17 for 4, 4 गडी बाद 17 धावा. सध्या पूर्णपणे RS कोटनाकाचं वर्चस्व.
टॉपेज लागली, बॉल चालला पाठीमागे, येतील का धावा? आउटफील्ड फास्ट आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. विक्रांत भोईर बॉल आतमध्ये ढकललं, बॅकअप येत असताना शैलेश भोईरचं, विक्रांत भोईर आणि शैलेश भोईरची आपल्याला पाहायला मिळते. दोघांची कॉम्बिनेशन फिल्डिंग धावा वाचवून गेली, मात्र त्या दरम्यान धावून धावा पूर्ण केल्या त्या 3 आणि स्कोर जाऊन थांबला तो 20 या आकड्यावर. आणि अजूनही एका बॉलचा खेळणं बाकी, कारण धावा पाहिजे होत्या आणि त्या धावा येत असताना भले चौकार अडवला, मात्र 3 धावा काढण्यामध्ये यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. चौथीचाही प्रयत्न होता बघा विक्रांत आणि शैलेशचा. शैलेश मते विक्रांत भोईर चांगल्या पद्धतीने फिल्डिंग त्यांनी साकारली. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहिला ऍक्शन रिप्ले. 20 ला 5 शेवटचा बॉल. सुंदर गोलंदाजी याही ओव्हरमध्ये हर्ष भोईरची. चांगला शेवट केला जाईल. गोफण फिरवावी तशी बॅट फिरवली आणि शेवटच्या बॉलवर एक चांगला षटका ठोकत स्कोर जाऊन थांबवला तो डोंगरी 11 डोंगरी संघाने. 26 धावसंख्येवर रोहित घरतने ठोकला तो षटकार आणि 27 धावांचं लक्ष असणारे या मॅच मध्ये RS कोटनाका टीम समोर 2 षटकार आले. एक आला अगोदर विक्रांत भोईरच्या विरुद्ध, तो यज्ञेश पाटीलने ठोकला आणि त्यानंतर रोहित घरत. आणि रोहित घरतला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल अतुलजी ठाकूर यांच्या वतीने त्या षटकारासाठी या मॅच नंतर. खूप सुंदर क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2025 सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी क्रीडा स्पर्धा. 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. ठाणकेश्वर मैदान भेंडकळ उरण या ठिकाणी संपन्न होते. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय अगदी वरपूलचा एक आकर्षक फ्रीज, रेफ्रिजरेटर. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी बायसिकल आणि बेस्ट फिल्डरसाठी आपण पाहतोय एक स्पोर्ट्स शूज आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफीज. खरं तर ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय अगदी सिल्वर आणि त्यावर डायमंड अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन असलेल्या ट्रॉफीज. जुगलजी घरत, दिनेशजी पाटील मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात अगदी. आणि त्यांना साथ मिळाली ते ग्रामस्थ मंडळ भेंडकळ जे संयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि BCC भेंडकळ B ठाणकेश्वरचं हे रंगमंच तुम्ही पाहताय ज्या ठिकाणी मुख्य व्यासपीठ आणि त्यांचे सर्व शिलेदार आपल्याला पाहायला मिळतील ज्यांचा उल्लेख आपण इथं करणं आवश्यक आहे. चेंडूची पूर्तता आपण करायची आहे. रतीश पाटील, सिद्धार्थ ठाकूर, संदेश पाटील, विनीत घरत, सचिन भोईर, विशाल ठाकूर, रोशन पाटील, हरेश ठाकूर, चेतन पाटील, प्रथमेश भोईर, परेश पाटील, लवेश ठाकूर, प्रितेश घरत, समीर भोईर, उमंग भोईर, समीर भोईर, आर्यन पाटील, सागर भगत, संकेत म्हात्रे, अतुल ठाकूर, अतुल म्हात्रे, भूपेंद्र ठाकूर, विराज म्हात्रे, प्रदीप पाटील, समीर ठाकूर, तनिष घरत, साहिल घरत, केतन सुरेश पाटील, निखिल पाटील, सतीश पाटील, यतीश घरत आणि पंकज भोईर. हे सर्वांचं आपण पाहतोय बहुमूल्य योगदान. खरं तर नितेश सर सध्या ISPL चे वारे खूप वाहतात आणि यावर्षी तर अगदी स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार यावर ISPL खरं तर थेट प्रक्षेपित होत आहे. आणि आज पुन्हा एकदा अगदी धारावी एक्सप्रेस विकी भोईरने सामनावीराचा पुरस्कार पटकावला आणि आकाश तारेकर यांनी देखील आज सामनावीराचा पुरस्कार पटकावला. आपापल्या संघासाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक खरं तर त्यांच्या नावावर राहिलं. आणि विश्वजित ठाकूरने देखील त्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल आय थिंक 6 का 7 धावा डिफेंड करण्याची कामगिरी केली. 1 बॉल 2 त्याने करू दिला नाही. आणि माजी मुंबईच्या खरं तर किंबहुना फॅल्कॉन सनरायझर्स हैदराबादच्या माध्यमातून खेळत असताना चांगली कामगिरी केली.
केदार भोईर सध्या स्ट्रायकिंग एंडवर. लक्ष आहे 27, बॉल आहेत 18. राकेश गलत पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल हवेत, कॅचची संधी आणि पकडला जातो जल यज्ञेशच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर विकेट. केदार भोईर विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर RS कोटनगर टीमचा. पहिल्याच बॉलवर राकेश गरतला मिळाली विकेट. फलंदाज केदार भोईर. किंबहुना यावर्षी जी उरण प्रीमियर लीग झाली त्यामध्ये एका संघाचा कर्णधार पद ज्याने भूषवलं तो केदार भोईर. अगदी पहिल्या बॉलवर प्लॅटिनम डकचा अगदी शिकार ठरलाय. नवीन बॅटर विक्रांत भोईर. 17 बॉल 27 ची गरज. पॉवर प्लेचं षटक इम्पॉर्टंट राहील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटवर कट शॉट. बॉल चला डीप पॉइंटला क्लिअर करत आल्या पहिल्या बॉलवर विक्रांत भोईरच्या बॅटमधून चौकार. यावेळेस लॉफ केले मिडॉनच्या डोक्यावरनं. बॉल जाईल तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कलात्मक फटका मनगडाचा वापर केलाय आणि बॅक टू बॅक विक्रांत भोईरने ठोकला हा दुसरा चौकार. साठी विक्रांत भोईर सातत्याने खरतर एक अविभाज्य घटक राहिलाय. भरपूर कालावधीपासून तो या टीमसाठी क्रिकेट खेळतोय आणि भरपूर अनुभव या खेळाडूकडे. आणि बघा इथे पाडल केलंय, तिथे खराब फिल्डिंग शॉर्ट स्क्वेअर लेगला. बॅकअप नाहीये कारण पॉवर प्ले सुरू आहे. दुसरीचाही प्रयत्न तिसरीचाही प्रयत्न सुरू झालाय आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना हा क्लास आहे विक्रांत भोईरचा. हा अनुभव आहे विक्रांत भोईरचा. पॅडल स्वीप केला होता तिथे मिसफील्ड झाली शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडूकडून. डोंगरी इलेव्हन डोंगरीच्या आणि धावा मिळाल्या 3. स्कोर पुढे सरकला 11 या धावसंख्येवर. लक्ष आहे 27 या धावसंख्येचं आणि आता अजूनही 16 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 14 चेंडू 16 धावा. जास्त अंतर नाहीये. सध्या थोडंसं पारडं वरचढ आहे ते RS कोटनाका टीमचं. मात्र ते कठीण केलं जाऊ शकतं आव्हान. लेग बिफोर द विकेट. पहिला धक्का लागत असताना फलंदाज दुसरा धक्का लागत असताना RS कोटनाका टीमला आता येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. मिलिंद भोईर पहिला बॉल वैयक्तिक खेळत होता आणि अगदी पायचीच्या स्वरूपात त्याला पकडलं ते राकेश घरतने. न्यू बॅटर साहिल भोईर 4थ्या क्रमांकावर. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील. स्टॅट अँड डिलिव्हर. शफल झाले. बॉलला रडार मध्ये घेतलं
नुसतं घेतलं नाही तर सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि शेवटच्या बॉलवर पहिल्या ओव्हरच्या आला साहिल भोईरच्या बॅटमधनं हा षटकार. धावसंख्या जाऊन थांबली ती 17 या धावसंख्येवर. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर सामना खुला केलाय का, आपल्या बाजूने झुकवलाय का तो RS कोटनागा टीमने. सातत्याने दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध बरेच सामने खेळलेत, बरेच स्पर्धा खेळलेत, त्यामुळे अनुभव खूप चांगला आहे. प्लस पॉईंट मायनस पॉईंट प्रत्येकाचे माहिती आहेत आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने केला जाणार आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. हे बघा मेरिटवरचा चेंडू मेरिटवर खेळून काढलाय, बॅकफुटला गेले, डिफेन्स केलं होतं हलक्या हाताने. मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. खेळाडूंची देहबोली काय सांगते फिल्डिंग करत असताना डोंगरी 11 डोंगरी संघाची. आत्ताच त्यांनी सामना सोडलाय का, मात्र असं करून चालणार नाही मित्रांनो. सामना कोणत्याही क्षणी पलटू शकतो. 19 धावा 2 विकेट्स थोडंसं कठीण आहे त्यांच्यासाठी, मात्र अशक्य नाही आहे. डॉटबॉलचं पर्सेंटेज आणि विकेट टेकिंग डिलिव्हरी आणि रन्स स्टॉप करायचे. बघा पुन्हा एकदा कलात्मक फटका, पुन्हा सिंगल, दुसरीचा प्रयत्न नाही होणार यावेळेस. 30 यार्डच्या अगदी आतमध्येच बॉलला अडवलं जाईल. धावसंख्या झाली ती 20 आणि आता फक्त 7 रनची गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 10 चेंडूंचा खेळ बाकी. आमची PTC लाईव्हची टीम खरं तर भरपूर मेहनत करते. 3 कॅमेऱ्यांनी खरं तर ही स्पर्धा ते कव्हर करतात. त्यांचे सर्वच शिलेदार, त्यांचं खरं करावं तितकं कौतुक कमीच आहे. 7 धावा, चेंडू 10 शिल्लक आहेत. साहिल भोईर ज्याने षटकार ठोकला तो सध्या स्ट्राईकवर आहे. अखिलचा चेंडू अगोदरच शफल झाले होते. लेगबाईचा इशारा आमचे पंचांच्या माध्यमातून येतोय. शरद म्हात्रे सर आणि परेश पाटील सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. त्यांचं भरपूर कौतुक आपण करूया, कारण भरपूर मेहनत दोन्ही पंचांनी पहिल्या दिवसापासून घेतल्या. स्कोर 21 आणि आता सामना हळूहळू दूर जातोय का तो डोंगरी 11 डोंगरी संघाकडनं. इथे मात्र पंचांकडे अपील केली गेली. 1 धाव तर पूर्ण झाली. येस, फलंदाज आपण पाहतो की अगदी सेफ आहे, त्यामुळे धाव मिळणार ती 1. आता इक्वेशन मध्ये बदलाव होणार. जिंकण्यासाठी आता फक्त 5 धावांची गरज. स्कोर झालाय तो 22-22. बॅटकट आहे पंचांनी सांगितलं. अगोदरच आपण पाहतोय खरं तर पहिल्या सत्रामध्ये ज्या धावा पाहिजे त्या धावा आल्या नाही. पॉवर प्ले मध्ये 11 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपेश नाईकने पूर्णपणे जखडून ठेवलं. फक्त 1 धाव दिली, तीही फक्त वाईडची, आणि 2 विकेट प्राप्त केल्या आणि तिथे ती धावसंख्या रोखली गेली. अन्यथा 11-12 प्रतिषटक आल्या तरी 36-38 जाऊ शकल्या असत्या. यावेळेस विथ द बाउन्स ड्राईव्ह केला होता ऑन साईडला. आणि पुन्हा काय लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आहे, मात्र इथे डायरेक्ट हिट झाली आणि तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. येस, आउट आहे, माफ करा. फलंदाजांनी आउट घोषित केलं. 1 धाव मिळाली. संदेश भोईर सध्या मैदानाच्या आतमध्ये. खरं तर दोन सख्खे बंधू सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. एक साहिल भोईर
जे की धाकटे बंधू आहेत, छोटे बंधू आहेत. आणि आता थोरले बंधू संदेश भोईर मैदानाच्या आतमध्ये गेले. स्कोर आहे 23. तर संदेश भोईर बाजीगर या नावाने खरं तर त्यांना भरपूर ओळख आहे. 23 झाल्या, 4 करायच्या इथून पुढे जिंकण्यासाठी RS कोटनाका टीमला. लेग ब्रेक बॉल होता खोलवर टप्प्याचा. बॉल गेला तो अगदी ऑफ साईडला. धाव मिळाली ती 1 याही बॉलवर. 1-1 धावेने स्कोर पुढे सरकतोय. 24 झाल्यात. आता अंतिमचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. शिवम पाटीलवर आता जबाबदारी आहे. 6 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड करायच्यात त्याला. समोर आहेत 2 बंधू साहिल भोईर, संदेश भोईर. संदेश भोईर अजूनही स्ट्राईक पासून लांब आहेत. साहिल भोईर 4 चेंडू 8 धावा. 1 षटकार त्याने मारला. 2 सिंगल त्याने काढल्यात. क्रॉसिंग ऍक्शन शिवम पाटीलची. 6 बॉल 3. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर स्विच हिट केलाय. थर्डमॅन आणि गलीच्या मधून बॉलला काढलाय. खेळाडू धावतायत, नाही पोहोचणार आणि या बॉलवर आला तो विजयी चौकार. इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक साहिल भोईरचा. आणि पुढच्या फेरीमध्ये खेळणार BCC बेंडकळ B च्या विरुद्ध. तो अर्थातच RS कोटनाका.